सुप्रभात मित्रांनो. आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 7:50 झालेले आहेत. 7 वाजताचा प्लॅन होता ॲक्च्युली आमचा. 7:50 झालेले आहेत आणि आम्ही आता कात्रजवरून टनेल जो आहे, कात्रज टनेलच्या इथं आलेलो आहोत. आणि इथून आपल्याला मराठा मावळाच्या इथून वर आपल्याला हत्ती डोंगराकडे जायला रस्ता आहे. आणि आजचा ट्रेक आपला हत्ती डोंगराचा आहे. अचानक ठरलेला प्लॅन आहे, बघूयात कसा होतोय. त्यापूर्वी आपण मस्तपैकी चहा आणि वडापाव खाणार आहोत. आजचा हा आपला सकाळचा नाश्ता आणि मस्त गरम गरम चहा घेऊन आपण हा वरचा डोंगर सर करणार आहोत. सो मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. वा, सकाळ सकाळ वडापाव आणि मस्तपैकी चहा. ट्रेक तर नाही, नुसतं फिरायलाच आलो आहे आम्ही. नाही तर तुम्ही म्हणताल ट्रेकला आले तर वडापाव चहा मस्त आहे. बारीक मसाला टी आहे, काय म्हणतात, कुल्हड टी. नाईस. ट्रेकची सुरुवात आपल्याला इथून करायला लागते. आणि हे गेट आहे, या गेटच्या इथून आपल्याला सरळ आता वर चढत जायचंय. दिसतो आपल्याला साधा, पण दमछाक करणारा ट्रेक असणार आहे. फर्स्ट टाइम आलोय, बघूयात आता कशा पद्धतीने आपल्याला वर जाता येईल. मित्रांनो, आता खऱ्या हाताने तो रस्ता आपण सोडलेला आहे आणि आपण डोंगराची वाट पकडलेली आहे. आणि मी आलोय फॉर्मल शूज घालून, फॉर्मल ड्रेसमध्ये आलेलो आहे. आता बघूयात काय होतंय. चलो. मला वाटतं शूज काढून ठेवावे की काय. मित्रांनो, ह्या पॉईंटवरून आहे ना की आपल्याला कात्रजचा जुना घाट आहे, कात्रजचा जो घाट आहे ॲक्च्युली तो इथून दिसतो. ही गर्द झाडी, त्याच्या मागे गाड्या दिसतात बघा. तो रस्ता हा कात्रज जुन्या बोगद्याकडे जातो. आणि हा जो इकडचा जो रस्ता आहे तो कात्रज नवीन टनेल जो आहे तिकडे जातो. आणि तुम्ही जो बघताय मागं, हा कात्रज टनेलकडे जाणारा रस्ता आहे.
ओके. मित्रांनो ॲक्च्युली आहे ना ह्या रस्त्याने आपण वर सरळ चालत आलं तरी चालेल. आम्ही उगाच आमचा ट्रेक चालू झाला म्हणून चढलो वर. आम्हाला वाटलं की छोट्या रस्त्याने वर यायचे, परंतु हाच रस्ता वर जातोय. आणि हे मागं तुम्ही बघताय की ह्या सगळ्या गाड्या टनेलकडे चालल्या, कात्रज टनेलकडे. सो चला आपण हे जाऊया दादा पडापडा. ॲक्च्युली रस्ता चांगला आहे. उगाच आपल्याला वाटलं की आपल्याला छोट्या छोट्या डोंगरांच्या रस्त्याने जायला लागेल की काय, परंतु सरळ मस्तपैकी आपल्याला प्रशस्त रस्ता आहे. ॲक्च्युली 4 व्हीलर पण इथपर्यंत, तुमच्याकडं थार वगैरे गाडी असेल तर कुठपर्यंत जाती माहीत नाही. बघूया. आज मी फर्स्ट टाईम आलो आहे. कुठपर्यंत 4 व्हीलर जाईल याचा आपण अंदाज घेऊ आणि वर किती ट्रेक आहे ते पण कळेल. ॲक्च्युली अर्धा तासाचा ट्रेक आहे, जास्त मोठा ट्रेक नाही आहे. लेट्स गो गाईज. मित्रांनो हा सिमेंटचा जो रस्ता आहे तो आपल्याला डायरेक्ट वाघजाई मंदिरापर्यंत घेऊन जाईल कदाचित. आता हे सगळे नवीन डेव्हलपमेंट आहेत त्यामुळे इकडचं मला काहीच माहीत नाही, आणि जे आज माहिती पडेल ते पुढं कायमस्वरूपी असेल. त्यामुळे तुमच्या माहितीकरता सांगतो, हा ज्या सिमेंटच्या रस्त्याने आपण जाणार आहोत, वडाचं झाड आहे मोठं, त्या ठिकाणी जाणार आहे. आणि तिथे वाघजाईचं मंदिर आहे. आणि आपल्याला समोर जो दिसतोय तो हत्ती डोंगर आहे. आता आपल्याला हत्ती डोंगराला पण ट्रेक करता येतो. ॲक्च्युली हा डोंगर सर करून आपल्याला हत्ती डोंगरापर्यंत जाता येतं, परंतु आपण तसं न करता आता ह्या सिमेंटच्या रस्त्याने चालत चालत जाणार आहोत. आणि लेट्स फाइंड आउट कुठं रस्ता जातोय एक्झॅक्टली कळेल. आणि वर आपल्याला हत्ती डोंगराचा ट्रेक करता येतो का तो पण बघूयात, परंतु हा रस्ता तर फाइंड आउट करू. चलो. क्रॉस करायचं वरनं, आणि हा सिमेंटचा रस्ता आपल्याला त्या पठारापर्यंत घेऊन जातोय. चला बघूयात. आपल्याला इथून काहीच कळत नाही, परंतु गाड्यांचा आवाज येतो. गाड्यांचाच आवाज आहे, आणि असं वाटतं पाण्याचा आवाज आहे, परंतु पाण्याचा आवाज नाही आहे, हा गाड्यांचा आवाज आहे. चलो जाऊयात पुढे. आता एका वळणावर येऊन पोहोचलेलो आहोत, आणि सरळ असं तुम्ही जर खालून बघितला तर सुंदर असा सिमेंटचा रस्ता घाट वळणाचा त्यांनी केलेला आहे. आपल्याला असं वर जायचं, तर ह्या रस्त्याने आपल्याला वर जायचं. चलो.
मित्रांनो, आपण टर्न घेऊन आता या ठिकाणी वर आलेलो आहे आणि हा घाट सेक्शनच आहे आता. आणि इथं आल्यावर आपल्याला इथून जो टनेलचा जो रस्ता आहे आपल्याला तो पण दिसतो आणि प्लस जो जांभूळवाडी लेकचा जो जांभूळवाडी ब्रिज आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तुम्ही जर झूम केलं तर तुम्हाला तो ब्रिज दिसेल आणि त्या मागच्या सगळ्या बिल्डिंग्स. आपण आता कात्रजच्या घाटामध्ये आहोत किंवा टनेलच्या वर आहोत. कात्रजच्या जो नवीन टनेल आहे त्याच्यावर आहोत आणि समोरचा दिसणारा विहंगम असा नजारा पुणे शहराचा. सगळ्या बिल्डिंग्स आणि बिल्डिंग जर सोडल्या तर आपण आता डोंगरावर येऊन थांबलेलो आहे आणि आपल्याला असाच वर आता जायचं आहे. आणि इथं सुद्धा आता सिमेंटचे रस्ते बनलेले आहेत, त्यामुळे आता सिमेंट आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते बघूया. लेट्स गो. मित्रांनो, आपण आता हा वरचा जो हत्ती डोंगर आहे आणि हा खालचा जो आपण नेमकं टनेलच्या वर आलेलो आहोत आणि खाली हा जो हायवे आहे. तर आपण आता ड्रोन शॉट घेणार आहोत. तर आता तुम्ही ड्रोन शॉट पहा. Space. If you're not here with me, I just can't without your touch. And I can't believe the words you're speaking. What about all over our love? No mira, savera, tu aajkal hamesha. Tu mera savera, tu aajkal hamesha. I won't give you up for the worst, so let me tell ya. Agar tu khafa hai, give me a chance to make it better. Ye kaisi saza hai, you and I, we're meant forever. I don't want the space when you're not here in it. I just can't without your touch. And I can't believe the words you're speaking.
मित्रांनो, हा जो मागचा जो डोंगर आहे तो हत्ती डोंगर आहे. आता आपण जर ह्या बाजूला आलो तर इकडे एक गेट आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आय थिंक, कुणाची हे प्रॉपर्टी माहिती नाही आपल्याला, परंतु इथं गेट लावलेले, गेट बंद केलेले. आणि जे हत्ती डोंगरला ट्रेकला जातात ते समोरच्या डोंगरांवरून वर इकडे हत्ती डोंगरावर येतात आणि इथला जो ट्रेक संपला की कदाचित या बाजूने ते खाली उतरतात. इथं एक दोरी लावलेली आहे. इथं तुम्ही बघितली समोर ही दोरी आहे, या दोरीने उतरून तिथं ट्रेक संपवतात. आय थिंक सो, कारण मगाशी बरेचसे आले होते, त्यांनी असं सांगितलं. आतमध्ये आपल्याला जायला अलाउड नाही, इथं काही बोर्ड लिहिलेलं नाही आहे, परंतु अशा तऱ्हेने आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढं जाणं शक्य नाही आहे, कारण पुढं मस्त वडाचं झाड आहे, ते दाखवायचं होतं तुम्हाला, परंतु आतमध्ये इथं बंद असल्यामुळे जाता येत नाही. सो गाईज, तुम्हाला हा हत्ती डोंगराचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. स्टे ट्यून, नवीन व्हिडिओ लवकरच येईल. धन्यवाद.